हे साहित्य आहे, वस्तू. मीठ, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि कोथिंबीर, दही आणि आलं लसूणची पेस्ट. तर सर्वात पहिले याच्यात मीठ टाकायचं, नंतर हळद, नंतर हे लाल तिखट. असं हातानेच टाकायचं याला, म्हणजे सर्वीकडे छान असं त्याला लागतं, पसरतं चांगलं एकदम. त्याला मॅरिनेट असं करायचं. नंतर 1 तास त्याला असं मॅरिनेट करून ठेवायचं. खूप छान असं याचंही लागते पीस, एकदम चव येतं दह्याने. नंतर हे दही टाकायचं, आलं लसूणची पेस्ट. आता ही कोथिंबीर ना मी कैचीनेच कापते. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची, छान असं मिक्स करायचं हाताने. थोडंसं तेल पण टाकायचं, तेलाने असं छान एकजीव होते. थोडंसं तेल टाकायचं याच्यात, चांगलं छान मॅरिनेट करायचं हाताने. उरलेला मसाला त्याच्यात टाकायचा. उरलेला मसाला त्याच्यात पूर्णपणे टाकून द्यायचा. आता हे किती वेळ आपण मॅरिनेट ठेवायचं? हे आपण 15 मिनिट, जास्त घाई असली तर 15 मिनिट ठेवायचं, नाही तर आरामशीर 1 तास ठेवलं तर खूपच छान पीस लागतात चिकनची. मी जेवढं मॅरिनेट केलं तेवढं छान लागतं होतं बिर्याणी. ठीक आहे, आता हे आपण याचे मॅरिनेटसाठी 15 मिनिट ठेवू. मॅरिनेट करून झालं याला 1 तास आपण मॅरिनेट करायला घेतलंय. आता काय करायचं, आता आपण हे चिकन शिजायला घेऊ. तर सर्वप्रथम पहिले हे दालचिनी टाकायची, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, त्याच्यात दालचिनी टाकायची. हे साहित्य काय काय आहे ते सांगा मला. तूप. हा, याच्यात साहित्य दालचिनी ते तेलात टाकलेली आहे, जिरं, लवंग, काळी मिरी आणि हा मसाला, बिर्याणी मसाला, आणि ही आलं लसूणची पेस्ट. तेल गरम झालंय, याच्यात हे जिरं टाकायचं. जिरं टाकलं की हा खडा मसाला टाकून द्यायचा. खडा मसाला टाकून झाला की याच्यात हा कांदा टाकून द्यायचा. याला चांगलं लालसर म्हणजे गुलाबी कलर येईपर्यंत याला चांगलं फ्राय करायचं कांद्याला. असा गुलाबी कांदा आपल्याला होऊ द्यायचा आहे चांगला छान. गुलाबी कांदा झाला की आलं लसूणची पेस्ट टाकायची. आलं लसूणची पेस्ट टाकली आलं लसूणची पेस्ट झाल्यावरती आपण चिकन टाकणार आहे. चिकन टाकणार आहे. आलं लसूणची पेस्ट. चिकन बऱ्यापैकी एकदम मस्त छान दिसत आहे आणि बऱ्यापैकी चांगलं मॅरिनेट पण झालं आहे, बघू शकता. मस्तपैकी आता त्याच्यामध्ये चिकन आपण टाकत आहोत. आता याला थोडं फिरवून मिक्स करायचं. मिक्स करायचं आहे. ओके, बघू शकता मित्रांनो, एकदम असं बघून तोंडाला पाणी सुटलंय असं
मिक्स झालं की याच्यात मसाला असं वरून टाकायचं, तेलामध्ये नाही टाकायचं. ओके, तेलामध्ये नाही टाकायचा, वरून मसाला टाकायचा. त्याची चव ठेवण्यासाठी आहे ना. छान लागतं. ओके, बघू शकता मित्रांनो, असं एक चविष्ट असं चिकन एकदम झणझणीत दिसत आहे. असं वाटतं असंच खा, पण त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ पण मिक्स करायचे आहे. आता हे चिकन 80% शिजून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये आता तेजपत्ते टाकून द्यायचे. किती तेजपत्ते टाकले आपण? कमसे कम 5-6 तेजपत्ते आपण टाकलेले आहेत. आणि हे इथं आता हे बिर्याणी पुलावसाठी आपण तांदूळ घेतलेले आहे, हे आता भिजत घालायचे. ओके, रेडी. हे तांदूळ आपण भिजत घातले आहे. चिकन शिजेपर्यंत एक कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की चिकन 80% शिजून जातं. ओके, म्हणजे आपण आता चिकन शिजवत आहे. हां, आणि जोपर्यंत चिकन शिजते तोपर्यंत आपण तांदूळ तांदूळ भिजू घालायचे. भिजू घातलेले आहेत. भिजू घातलेले आहे. ओके, आता आपण हे बघा मित्रांनो, एक नंबर झणझणीत असं आपलं हे चिकन तुम्ही बघू शकता. मस्त लेग पीस आणि रस्सा. ओके, आता हे याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. बघा आता हे याच्या आपण 2 शिट्ट्यामध्ये शिजून जाते छान चिकन. त्याच्यानंतर भिजत घातलेले हे तांदूळ याच्यामध्ये टाकून देऊ. ओके, 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. ओके, 80% चिकन शिजते छान. तोपर्यंत हे तांदूळ आपण 10 हे मिनिटं भिजू ठेवले आहेत. भिजू घालायचे. 10 मिनिटांमध्ये 2 शिट्ट्या कुकरच्या होऊन जाते. जातात. ओके, ओके, याच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. ओके, आता आपण 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. बघा चिकन किती छान मस्त असं शिजलेलं आहे. शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे भिजत घातलेले तांदूळ ठेवलेले होते हे याच्यामध्ये टाकू. त्याच्यासाठी हे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. गरम पाणी आपण म्हणजे कशासाठी गरम केलेलं आहे? म्हणजे तांदूळ शिजायसाठी. तांदूळ शिजायसाठी. हे स्वच्छ करायचे. बर, हे आता याच्यात टाकून आता आपलं तांदूळ शिजायसाठी तिच्यात टाकलेले आहेत. असे टाकून द्यायचे. ओके, पूर्ण तांदूळ टाकायचे आहे ना त्याच्यामध्ये आणि मिक्स करून शिजायला ठेवून द्यायचे. मिक्स करून शिजायला ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर याच्यात 1 चमच तूप टाकायचं. ओके, बघू शकता मित्रांनो, छान असं आपण ते आपल्याला दिसत आहे. आपण आता त्याच्यामध्ये 1 चमच तूप टाकायचं. चवीसाठी की चवीसाठी छान चव येते. ओके, हा, आणि हे गरम पाणी टाकायचं. 1 चमच तूप टाकलेलं आहे याच्यात. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. ओके, हे गरम पाणी त्याच्यात टाकायचं. आपण गरम पाणी कशासाठी टाकतोय? तांदूळ लवकर शिजायसाठी. ओके, पुलाव पुलाव लगेच होऊन जातो. म्हणजे हम्म, गरम पाणी याच्यासाठी की आता चिकन शिजलेलं आहे बऱ्याचपैकी. हम्म. गरम पाणी टाकलं की लगेच हे भिजलेले तांदूळ पण लगेच होतात. फक्त 1 शिट्टी काढायची आता याची. एक शिट्टी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू. ओके, ओके, बघू शकता 1 शिट्टी झालेली आहे. गॅस बंद केला
आता आपल्याला किती मिनिटं वाट बघायची आहे? 3 मिनिटं आपण थोडं वाट बघू. स्टार्ट. आपली एक शिट्टी झालेली आहे आणि 5 मिनिटं आपण शिट्टी झाल्यानंतर बघा आहे आपली एकदम छान पुलाव. चिकन पुलाव बघू शकता बघा किती छान असा त्याला कलर पण आला आहे आणि छान पैकी ते शिजलं पण आहे. शिजलं पण आहे. आता आपण याच्यावर थोडंसं त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीर सजावटसाठी. बघा मित्रांनो किती छान मस्त तयार झालेला आहे एकदम झणझणीत आणि चिकन पण छान मस्त असं शिजलेलं आहे बघा हे. छान एकदम.